नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं ई सारथीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुमच्या स्वप्नील सर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हॅलेन्सी, जो की केमिस्ट्रीचा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो की 8वी 9वी आणि 10वीसाठी फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, तर हा जो टॉपिक आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खाली काहीतरी लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? अंडरस्टँडिंग केमिकल बॉन्ड. म्हणजे जर आपल्याला केमिकल बॉन्ड किंवा जे बॉन्ड बनते ना, बॉन्ड तुम्ही शिकला असाल, कोव्हॅलंट बॉन्ड, हे बॉन्ड ते बॉन्ड, ही जे बॉन्ड आहे, ही बॉन्ड आहे, ही कशी काय बनते ही तुम्हाला समजायची असेल तर तुम्हाला व्हॅलेन्सी माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? व्हॅलेन्सी माहीत पाहिजे. बरोबर आहे. तर लक्ष द्या इकडे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहात, काय शिकणार आहात? हे जे बोर्स मॉडेल आहे आणि ऑर्बिटल्स आहे, हे कन्सेप्ट मी ॲप्लिकेशनमध्ये घेतलेलं आहे. एक ई सारथी ऑनलाईन नावाचं ॲप्लिकेशन आहे आपलं, है ना, त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. व्हॅलेन्सी सुद्धा घेतलेली आहे. पण आता आपण याच्यामध्ये काय डिस्कस करणार आहोत? सध्या व्हॅलेन्सी. काय डिस्कस करणार आहोत? व्हॅलेन्सी. बरोबर आहे. तर मी तुम्हाला फक्त थोडा शॉर्टमध्ये एक गोष्ट सांगतो, ते गोष्ट लक्षात ठेवा फक्त, की काय काय सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. एक ॲटम घेतो मी ऑक्सिजनचा. कोणता ॲटम घेतो? ऑक्सिजनचा. ऑक्सिजनमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? 2 and 6. KL मी लिहितो, सांगतो तुम्हाला काय जास्त लोड घ्यायची गरज नाही. काय माहिती असेल तुम्हाला मी सांगतो. हा सोबत न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस माहिती आहे ना, ॲटममध्ये हा ॲटम आहे. ॲटमच्या सेंटरमध्ये काय असतं? न्यूक्लियस आहे. बरोबर आहे ना रे? लक्ष द्या बिलकुल. नाही काय येत असेल ना, फक्त माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो काय. आता जास्त लोड घ्यायची गरज नाही. हा जो पहिला शेल, हा पहिला आहे ना, हा याला आपण के शेल म्हणायचं किंवा के ऑर्बिट म्हणायचं. त्याच्यानंतर याला एल शेल म्हणायचं, याला एम शेल म्हणायचं, याला एन शेल म्हणायचं. असे वाढत जातात ते, ओ वगैरे राहते. पण सध्या आपण इतकंच. बरोबर आहे. के मध्ये आता लक्ष द्या, हा जो के आहे ना, के ह्याचं जर रूम बघितलं, घर बघितलं, तर तिथे फक्त 2च इलेक्ट्रॉन राहू शकते, 2च लोक राहू शकते. त्याच्यानंतर एल मध्ये किती राहू शकते? 8. त्याच्यानंतर एम मध्ये किती राहू शकते? 18. आणि एन मध्ये किती राहू शकते? 32 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 32 लोक राहू शकते एन मध्ये. एम मध्ये किती राहू शकते? जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स राहू शकते, 18 लोक राहू शकते. एल मध्ये किती राहू शकते? 8 इलेक्ट्रॉन राहू शकते. आणि के मध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात किंवा 2च लोक राहू शकतात. समजलं? जवळची के, नंतर एल, नंतर एम आणि नंतर एन. म्हणजे अशी बाहेर वाढत जाते. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. आता लक्ष द्या मित्रांनो, आता लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का? याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की हा जो शेवटचा ऑर्बिट राहते ना, शेवटचा ऑर्बिट, जसं ऑक्सिजनमध्ये बघा, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आहे ना के मध्ये. आणि एल मध्ये किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6 कुठं पण घेऊ शकता. हा याच्यामध्ये आपण इथे घेतले. तर हा जो बाहेरचा जो शेल आहे ना, बाहेरची जे शेल आहे ना, आउटरमोस्ट म्हणतो. आता मला सांगा, ही पहिली झाली, दुसरी झाली, याच्यानंतर इलेक्ट्रॉन आहेत का? नाही. तर हिला आपण म्हणू आउटरमोस्ट शेल. ऑक्सिजनची काय झाली? आउटरमोस्ट शेल. आणि इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण म्हणू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. दुसरं नाव काय आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि हे जे शेल आहे, हिला आपण व्हॅलेन्स शेल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? व्हॅलेन्स शेल. समजली काय गोष्ट? अजून तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगतो. याच्यामध्ये काय समजलं की हे जे बाहेरचे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत, इतकंच लक्षात ठेवा. हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन राहते ना, तर तिथे ज्या ऑर्बिटमध्ये राहते त्या ऑर्बिटला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स शेल. तिला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स शेल. आणि तिथल्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता एक एक्झाम्पल घेऊ सोडियमचा. सोडियममध्ये किती राहतात? के मध्ये 2, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 1. कारण याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. बरोबर आहे गोष्ट. आता बघा, याच्यामध्ये 2 काढा. हा न्यूक्लियस झाली, 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त एकच आहे. आता मला सांगा, ही पहिली, दुसरी आणि तिसरी 3 शेल झाले. 1 2 3 3च शेल आहेत ना याच्यामध्ये. चौथी 5वी शेल आहे का? नाही. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत का? नाही. तर सर्वात शेवटची शेल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत तिलाच आपण म्हणतो व्हॅलेन्स शेल. काय म्हणतो? व्हॅलेन्स शेल. म्हणजे ही काय झाली? व्हॅलेन्स शेल झाली. समजे क्या मेरी बात भाई? आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे, हा जो शेवटचा एक इलेक्ट्रॉन आहे, याला आपण म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की सर्वात शेवटची ऑर्बिट की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे त्या ऑर्बिटला आपण म्हणतो व्हॅलेन्स शेल. आणि त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ही सर्वात शेवटची ऑर्बिट आहे, शेल आहे, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, तिला आपण म्हटलं व्हॅलेन्स शेल. आणि ह्या जे इलेक्ट्रॉनला आपण काय म्हटलं? व्हॅलेन्स काय म्हटलं? व्हॅलेन्स
इलेक्ट्रॉन म्हटलं. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हटलं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हटलं. समजलं का? हा बघा, हा शेवटच्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे इलेक्ट्रॉन, म्हणून आपण काय म्हटलं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि जे शेवटची ऑर्बिट आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तिला आपण म्हटलं व्हॅलेन्स शेल म्हटलं. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. आता समोर वळूया. आता बघा मित्रांनो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये बघा सर्वात शेवटी किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 1. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले, 1. याच्यामध्ये बघा सर्वात शेवटी किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 6. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले, 6. तशाच प्रकारे बघा मित्रांनो, आता व्हॅलेन्सी म्हणजे काय होते लक्ष द्या. काय व्हॅलेन्सी म्हणजे काय होते लक्ष द्या. व्हॅलेन्सी म्हणजे होते कंबायनिंग होण्याची कॅपॅसिटी. मी किती लोकांसोबत बॉन्ड फॉर्म करून राहिलो, विषय संपला. मी किती लोकांसोबत कंबाईन करून राहिलो. सगळ्यात बेस्ट आहे माझ्याकडे सपोज काय म्हणू शकतो, माझे 5 फ्रेंड्स आहेत. किती फ्रेंड्स आहेत, 5 फ्रेंड्स आहेत, बरोबर आहे. तर माझे सपोज 5 मित्र आहेत, तर मी असं म्हणू शकतो की 5 लोकांसोबत माझी घट्ट मैत्री आहे. समजलं ना, 5 मित्रांसोबत माझी काय घट्ट मैत्री. तर माझी व्हॅलेन्सी किती झाली, 5. कारण माझी किती लोकांसोबत मैत्री आहे, 5. समजली काय गोष्ट. तशाच प्रकारे बघा, आता मी सपोज हा एक्झाम्पल घेतलेला आहे. हा आपला छोटू आहे. कोण आहे, छोटू आहे, छोटू. आता जिथे जिथे हा रेट करतो ना तिथंच लक्ष द्या. हा छोटू आहे, छोटू. याच्यासोबत म्हटलं याच्यासोबत पण मैत्री आहे, याच्यासोबत पण मैत्री आहे, याच्यासोबत पण मैत्री आहे, याच्यासोबत पण मैत्री आहे, याच्यासोबत पण मैत्री आहे आणि याच्यासोबतच मैत्री आहे. समजलं का, समजलं. हां, तर याचे मित्र किती झाले, 1 2 3 4 5 6. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती झाली रे, 6. किती झाली, 6. कारण हा 6 लोकांसोबत मैत्री ठेवतो, 6 लोकांसोबत अशी बॉन्ड ठेवतो. काय ठेवतो, बॉन्ड ठेवतो. म्हणजे 6 लोकांसोबत त्यांची काय मैत्री आहे. समजलं का. समजलं. आता हा बघा छोटू, हा दुसरा वाला छोटू बघा. हा छोटू काय आहे, हा इकडे सोडून द्या फक्त. हा काय फक्त याच्यासोबतच मैत्री करून राहिला, बरोबर आहे का नाही. म्हणजे एकच मैत्री, एकच बॉन्ड. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती झाली, 1. किती झाली रे, 1. दुसरा एक्झाम्पल बघा, कार्बन आहे. काय आहे, कार्बन. सपोज मी म्हणतो कार्बन 4 लोकांसोबत मैत्री करतो, 4 लोकांसोबत. आता मी असं म्हणतो की हे 4 आहेत हायड्रोजन. हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, बरोबर आहे. तर कार्बन मला सांगा किती बॉन्ड झाले, 1 2 3 4. जितके बॉन्ड तितकी व्हॅलेन्सी, जितके बॉन्ड तितकी व्हॅलेन्सी. किती लोकांसोबत मैत्री करून राहिला कार्बन, 1 2 3 4. म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4, बरोबर आहे. आता हायड्रोजन बघा, हायड्रोजन किती लोकांसोबत मैत्री करून राहिला, फक्त कार्बन सोबतच करत आहे. म्हणजे हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती झाली, 1, फक्त 1. किती झाली, 1 झाली फक्त. समजली काय गोष्ट. म्हणजे आपण किती बॉन्ड फॉर्म करतो, किती म्हणजे आपण म्हणू शकतो किती बॉन्ड फॉर्म करतो, बरोबर आहे का नाही. चांगलं आहे. किती बॉन्ड फॉर्म करतो तीच आपली व्हॅलेन्सी झाली. इतकं समजला. आता समोर जाऊ. हे शब्द आहेत का इम्पॉर्टंट. इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड ॲटम लुजेस, गेन्स ऑर शेअर टू कम्प्लीट इट्स आउटर सेल टू बिकम स्टेबल लाईक नोबल गॅस. सांग तुम्ही काय तर. तत्पूर्वी इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, इफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता बघा लक्ष द्या मित्रांनो, मी जितकं सांगतो तितकं लक्ष द्या. इफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सपोज माझ्याकडे सर्वात शेवटच्या ऑर्बिटमध्ये, सर्वात शेवटची ऑर्बिट आहे ना, त्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. किती, 1 2 3 4. 4 इलेक्ट्रॉनपर्यंत ना भाई मी इलेक्ट्रॉन देऊन देईन. मैं सोचूंगा नहीं भाई, दे देना भाई, दे देना. अगर मेरे पास 4 इलेक्ट्रॉन आहे, आउटरमोस्ट ऑर्बिट जी आहे ना सर्वात शेवटची, त्याच्यामध्ये 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, देऊन द्यायचं. पण 5 6 7 इतके जर इलेक्ट्रॉन असतील ना, तर मग इलेक्ट्रॉन घेऊन घ्यायचे. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे देणे, 5 6 7 म्हणजे घेणे. समजली ना माझी गोष्ट. एवढं तर तुम्हाला समजलं असेल. आता बघा इकडे, आणि सपोज माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत. आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. तर मी ना देणार ना घेणार, मी ना देणार ना घेणार. सांगतो मी काय, लक्ष द्या इकडे. बघा सोडियम, बघा सोडियमकडे आउटरमोस्ट किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 1 म्हणजे देणे म्हटलं मी. याने दिले, याने काय केलं, दिले. 1 इलेक्ट्रॉन आहेत आउटरमोस्टमध्ये, याने दिले. काय केले, दिले. तर सोडियमची व्हॅलेन्सी किती झाली, 1. इतका एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाण घेवाण म्हणजे व्हॅलेन्सी. आता सोपा पडेल तुम्हाला. ह्याने किती इलेक्ट्रॉन दिले, 1. म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली, 1. समजली गोष्ट. दिले ना, देवाण म्हणजे देणे, घेवाण म्हणजे घेणे. देवाण म्हणजे किती दिले, 1 इलेक्ट्रॉन दिले, व्हॅलेन्सी किती झाली, 1. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा 6 इलेक्ट्रॉन आहेत. किती आहेत, 6. मी काय म्हटलं होतं, 6 असेल तर घ्यावं लागतील.
आता बघा मित्रांनो, किती घ्यायचे? 8 झाले पाहिजेत आपल्याकडे इलेक्ट्रॉन. किती झाले पाहिजेत? 8. याच्याकडे किती आहेत? फक्त 6 आहेत. म्हणजे 8 होण्यासाठी कितीची गरज आहे? 2ची गरज आहे. 2ची आहे ना? 6, 7, 8. म्हणजे हा काय करेल मित्रांनो? हा 2 इलेक्ट्रॉन्स घेणार. म्हणजे घेवान. किती इलेक्ट्रॉन घेतले? 2. म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली? 2. देवान किंवा घेवान. इलेक्ट्रॉन आपल्याकडे किती आले किंवा किती गेले तीच व्हॅलेन्सी. 6 आहे. 2 इलेक्ट्रॉन आले म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली? 2. त्याच्यानंतर क्लोरीन बघा 7 आहे. 7 सर्वात शेवटमध्ये किती आहे? 7. तर हा 7 आहे. तर मला सांगा 8 साठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1. म्हणजे किती इलेक्ट्रॉन घेणार? 1 इलेक्ट्रॉन घेणार. बरोबर आहे. बघा घेवान म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली? 1. आता बघा याच्याकडे आउटरमोस्ट किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? 8. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे? 8. बरोबर आहे का नहीं? आता 8 इलेक्ट्रॉन है. अब ये बोलेगा ना देवान ना घेवान, मैं बन गया भाई शांति समृद्धि और क्या बोलते हैं उसको, दुःख से परे. मी बिलकुल स्टेबल झालो आता मला ना देवान ना घेवानची काही गरज नाही. समजला? देवाणघेवाण केव्हा करायची? जेव्हा आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन नाहीत. आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही. आता याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत. तर हा काय म्हणेल? मला आता काही गरज नाही. कारण आपली कंडिशन काय होती? का आपण कशासाठी इलेक्ट्रॉन घेऊन राहिलो? कारण आपल्याला ऑक्टेंट कंप्लीट करणे आहे. काय कंप्लीट करणे आहे? ऑक्टेंट. याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन घेईल म्हणजे याचे ऑक्टेंट कंप्लीट होईल. म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होणार? 8. ऑक्टेंट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 6 आहेत. हा 2 इलेक्ट्रॉन घेणार. किती इलेक्ट्रॉन घेणार? 2 इलेक्ट्रॉन घेणार. 6, 7, 8 म्हणजे याच्या पण ऑक्टेंट कंप्लीट झाला. म्हणजे हा पण स्टेबल झाला. म्हणजे जर मला हॅपी व्हायचं आहे, जर मला स्टेबल व्हायचं आहे, मला बिलकुल स्थिर व्हायचं आहे, तर माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8. समजली काय गोष्ट? तर याने पण काय केलं? 6 होते 2 घेतलं म्हणजे 8 झाले, स्टेबल झाला. याच्याकडे 7 होते 1 घेतलं, स्टेबल झाला. याच्याकडे पहिलेपासून 8 आहेत. तर हा घेणार का इलेक्ट्रॉन किंवा देणार का इलेक्ट्रॉन? नाही. 8 आहेत भाई. 8 जर राहिले तर ना देणे ना घेणे. ठीक आहे, बिलकुल स्टेबल होणे. समजली काय गोष्ट? असं. आता हा जो आहे हा काय करून राहिला? हा 1 इलेक्ट्रॉन देत आहे. का बरं देऊन राहिला रे? का बरं देत आहे 1 इलेक्ट्रॉन? याच्या मागचा रिजन बघा. हा 1 इलेक्ट्रॉन जेव्हा देईल ना, हा जो 1 इलेक्ट्रॉन देईल ना, तर याच्याकडे किती इलेक्ट्रॉन वाचतील शेवटच्या ऑर्बिटमध्ये? कारण 1 गेला तर शेवटी किती वाजले? फक्त 8. 8 आला ना? 8 आला म्हणजे स्टेबल. 8 आला म्हणजे स्टेबल. आता बघा मी तुम्हाला एक अजून लिहून देतो. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकतर 0 पाहिजेत, नाहीतर काय म्हणते 2, नाहीतर 2 पाहिजे किंवा 8 पाहिजे. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो? स्टेबल. काय म्हणतो? स्टेबल. बघा कसं मी सांगतो इकडे. आता बघा हायड्रोजन बघा. हायड्रोजन कोणता आहे? हायड्रोजन. मी काय म्हटलं? जर आपले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत एकतर 0 पाहिजे म्हणजे 1 नाही पाहिजे, नाहीतर 2 पाहिजे, नाहीतर 8 पाहिजे. तर काय होईल? स्टेबल राहील. तो ॲटम कसा राहील? स्टेबल राहील. बरोबर आहे. बघा इकडे हायड्रोजन. हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन राहते? हे इलेक्ट्रॉन पकडा. हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. तर हा काय करेल? मला माहित आहे 0 आला तर स्टेबल होऊ शकतो. मला माहित आहे 0 आला तर स्टेबल होऊ शकतो. तर हा काय करते माहिती आहे का मित्रांनो? हा काय करते? हा व्हॅलेन्सी याची किती आहे? 1 आहे. किती आहे व्हॅलेन्सी? 1 आहे. तर हा काय करते मित्रांनो? हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, हा काय करते? देते. हा काय करते? देते. समजली काय गोष्ट? मी तुम्हाला काय म्हटलं होतं? 1, 2, 3, 4 देणे. 1, 2, 3, 4 देणे. हा काय करते? 1 इलेक्ट्रॉन देते. हा काय करते? 1 इलेक्ट्रॉन देते. बरोबर आहे. आता 1 इलेक्ट्रॉन जर याने दिलं त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन वाचणार आहे? 0 वाचेल ना. तर हा पण काय झाला? स्टेबल झाला. कारण 0 आला तरी स्टेबल आहे मित्रांनो. 1 गेला तर किती वाचले? 0 वाचले. याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाही वाचले ना. किती वाचले? 0. 0 म्हणजे काय? 0 म्हणजे काय? स्टेबिलिटी. 0 म्हणजे काय? स्टेबिलिटी. ओके. आपल्याला काय होणार? स्टेबलच होणे फक्त. त्याच्यानंतर बघा हेलियम. काय आहे? हेलियम. आता हा जो हेलियम आहे ना याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2च आहेत फक्त. मी काय म्हटलं? 2 असेल तरी काय आहे? स्टेबल. म्हणजे आता याची व्हॅलेन्सी किती झाली? 0. समजली काय गोष्ट? हा इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करेल का? नाही. कारण याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. हा झाला स्टेबल. याने का बरं 1 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे 1. बरोबर आहे. 1च इलेक्ट्रॉन दिले ना. पण याने का बरं इलेक्ट्रॉन दिले? कारण 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्याकडे एकही इलेक्ट्रॉन वाचत नाही. एकही इलेक्ट्रॉन जरी नसले तर तो मॉलिक्यूल कसा होऊन जाईल? स्टेबल होऊन जाईल. समजली काय गोष्ट? त्याच्यानंतर बघा लिथियम. बघा लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत? 3. आता बघा कसं लिहायच्या? पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 1. आता मी काय म्हणतो मित्रांनो? हा 1 देऊ ना. 1, 2, 3, 4 देणे. 1 देऊन द्या ना रे. देऊन दिले म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली? 1 झाली. वाचले किती? 2 वाचले ना फक्त. 2 म्हणजे स्टेबिलिटी भाई. 2 म्हणजे स्टेबिलिटी. याच्यामध्ये पण 2 गेले.
दोनच राहिले स्टेबिलिटी 3. आता सर म्हणाल तुम्ही, सर म्हणाल हे 2 होते ना सर, स्टेबिलिटी का बरं नाही आली? बरोबर आहे ना, स्टेबिलिटी का बरं नाही आली? बरोबर आहे. आता याच्या मागचे एक रिजन आहे, थोड्या वेळात सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये 3 आहेत म्हणजे देणे स्टेबल, याच्यामध्ये 4 आहेत म्हणजे देणे. 4 देऊन दिले, किती वाचले? 2च वाचले, स्टेबल. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर बघा नायट्रोजन बघा 5 इलेक्ट्रॉन आहेत, आउटरमोस्ट किती आहेत? 5. ऑक्टेन कंप्लीटसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 3. बरोबर आहे का नाही? हा 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 3 घेऊन गेल ना रे. हा काय म्हणते मी 3 घेतो, 8 जवळ पडते मला. ठीक आहे, तर मी काय म्हणतो 3 इलेक्ट्रॉन घेतो. हा 3 इलेक्ट्रॉन घेते, घेणे किंवा देणे. किती इलेक्ट्रॉन घेऊन राहिला? 3 घेऊन राहिला म्हणजे व्हॅलेन्सी किती? 3. त्याच्यानंतर 6 2 6 आहे, 2 इलेक्ट्रॉन घेऊन राहिला म्हणजे व्हॅलेन्सी किती? 2. त्याच्यानंतर 7 एकच इलेक्ट्रॉन घेऊन राहिला म्हणजे ऑक्टेटसाठी 8साठी किती? 1, तर याची व्हॅलेन्सी किती झाली? 1. समजली काय गोष्ट? याच्या मागे एक रिझन आहे, सध्या तुम्हाला इतकंच सांगतो मी. ठीक आहे. तर बघा आपला कोणता राहिला होता? हा वाला बेरिलियम. बेरिलियममध्ये काय आहे? 2 आणि 2 आहे, के मध्ये 2, एल मध्ये 2. बरोबर आहे ना. आता लक्षात आहे मित्रांनो, काय आहे माहिती आहे का, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की केच्या घरामध्ये फक्त 2च लोक राहू शकते आणि एलच्या घरामध्ये किती राहू शकते? 8 राहू शकते. समजली काय गोष्ट? एवढं समजलं ना मित्रांनो. तर लक्षात असू द्या की याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन राहू शकते म्हणजे अजून सारे इलेक्ट्रॉन येऊ शकते. बरोबर आहे का नाही? पण याच्यामध्ये फक्त 2च आहे. के मध्ये काय आहे? 2. आणि हेलियमच्या कॉन्फिगरेशन काय असतं रे हेलियमचा? के इज इक्वल टू 2. तर हा के इज इक्वल टू 2 बनण्याचा प्रयत्न करून राहिला. समजला का? के इज इक्वल टू 2 बनण्याचा. कसा बनेल? 2 इलेक्ट्रॉन देऊन राहिला म्हणजे हेलियम बनतो. समजली काय गोष्ट? 2 आला म्हणजे हेलियम लक्षात ठेवायचं, आपल्याला हेलियम बनणे. 2 जर येऊन राहिला तर समजायचं हेलियम. हेलियम कसा बनेल की फक्त त्याच्याकडे 2च इलेक्ट्रॉन पाहिजे. किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 2. याच्याकडे 2 होते, 2 देऊन राहिला म्हणजे किती वाचले? फक्त 2च. 2 आले म्हणजे हेलियम, 2 आले म्हणजे हेलियम, स्टेबल. 0 to 8 पूर्ण जो काय म्हणतो आपण, जो व्हॅलेन्स शेल आहे त्या व्हॅलेन्स शेलमध्ये एक तर 0 पाहिजे नाही तर 2 पाहिजे, एक तर 0 पाहिजे नाही तर 2 पाहिजे. समजलं का? असं लक्षात ठेवा. जर फक्त 2च राहिले तर स्टेबल राहील, फक्त 2च राहिले तर स्टेबल राहील. एक तर 0 पाहिजे नाही तर फक्त 2च पाहिजे. तर मला सांगा याच्यामध्ये 2 होते, 2 देऊन दिले, किती वाचले? 2 जर दिले तर 2च वाचले, म्हणून तो काय आहे? स्टेबल आहे. असं राहणार नाही सर 2 आहे तर स्टेबल, तसं नाही. हे 2 देऊन दे, पूर्ण ॲटममध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन पाहिजे. बरोबर आहे. याच्यामध्ये पूर्ण 3 देऊन दे, किती वाचले? 2. याच्यामध्ये पूर्ण 4 देऊन दे, किती वाचले? 2. समजली का गोष्ट? ओके. हेलियम आहे. हां ठीक आहे, हेलियमचं कॉन्फिगरेशन पाहिजे. हेलियममध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडे, हे बघा इकडे. आता लक्ष द्या इकडे मित्रांनो, काय माहिती आहे का? याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे पिरियडिक टेबल, आपल्याला थोडं माहीत पाहिजे त्याच्यासाठी. पण सध्या इतकं लक्षात ठेवा मित्रांनो की हेलियम काय आहे? हेलियम, निऑन, आर्गॉन. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन्स राहते. याच्यामध्ये किती राहते? 10 इलेक्ट्रॉन्स राहते. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहते? 18 इलेक्ट्रॉन्स राहते. समजली काय गोष्ट? समजली ना गोष्ट? तर लक्ष द्या इकडे, हे आहेत नोबल गॅसेस. काय आहेत रे नोबल गॅसेस? हे स्टेबल असतात. काय असतात? स्टेबल असतात. काय असतात रे? स्टेबल असतात. समजली काय गोष्ट? आणि जे स्टेबल आहेत ना, हे स्टेबल आहेत ना, तर हे जे याच्या जवळपासचे जे एलिमेंट्स आहेत ना, हे अशा प्रकारे बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हायड्रोजन आहे, हायड्रोजन चला ठीक आहे, हायड्रोजन तर एक इलेक्ट्रॉन देऊन 0च बनवून राहिला. पण आता बघा हेलियमच्या नंतर कोण आहे? हेलियमच्या नंतर कोण आहे? लिथियम आहे. हेलियमच्या नंतर कोण आहे? लिथियम आहे ना. तर लिथियम काय म्हणतो? यार म्हणतो माझ्याकडे 2 आणि 1 आहे. 2 आणि 1 आहे, तर मी काय करतो? 1 देऊन देतो ना यार. म्हणजे मी कसा बनेन? हेलियम बनेन. हेलियम. आणि हेलियम कसा आहे? स्टेबल आहे. समजली का गोष्ट? म्हणजे जवळपासचा एक इनर्ट गॅस पाहायचा. इनर्ट गॅस माझ्या जवळपास कोणता इनर्ट गॅस आहे त्याच्यासारखं बनायचा. चाहे मग तुम इलेक्ट्रॉन दे के बनो, चाहे इलेक्ट्रॉन लेके बनो. समजली काय गोष्ट? आता बघा 2 आणि 1 होता, हा 1 देऊन देतो म्हणजे माझ्याकडे किती वाजते? 2च वाजते, म्हणजे मी हेलियम म्हणतो. हेलियम म्हणजे स्टेबल. ठीक आहे. बघा आता इकडे याच्यामध्ये बघा, त्याच्यानंतर बघा सोडियम आहे. हा सोडियम आहे. याच्यामध्ये बघा 2 8 1 आहे. आता मला सांगा 2 8 8 आणि 2 10 10 इलेक्ट्रॉन झाले. मला सांगा कोणाच्या जवळ आहे रे? निऑनच्या जवळ आहे ना, 10 इलेक्ट्रॉनच्या जवळ आहे ना, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन म्हणजे स्टेबल झाला असताना. बरोबर आहे का नाही? तर हा काय करताय? 1 इलेक्ट्रॉन देऊन राहिला. म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन झाले? 10 इलेक्ट्रॉन झाले. किती इलेक्ट्रॉन झाले? 10 इलेक्ट्रॉन म्हणजे निऑन म्हणजे स्टेबल. बरोबर आहे. हा 2 देते म्हणजे 10 होते, हा 3 देते म्हणजे 10 होते, हा 4 देते म्हणजे 10 होते. समजली काय गोष्ट? म्हणून हा ऑक्टेन रूल म्हणते की बाबा
बघा हे 4 3 2 1 झाला तर हा कोणता कन्फिग्रेशन बनते? निऑनचे इलेक्ट्रॉन बनते. निऑनचे इलेक्ट्रॉन म्हणजे स्टेबल. हेलियम, निऑन किंवा आर्गॉन यांचे इलेक्ट्रॉन म्हणजे स्टेबल. समजली गोष्ट? 2 10 18 इलेक्ट्रॉन झाले म्हणजे स्टेबल. बघा याच्यामध्ये 285 आहे, 285 आहे. बरोबर आहे. आता बघा हा 5 इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे? 5. हा काय करून 3 घेत आहे, 3 घेत आहे. म्हणजे किती झाले? 288. म्हणजे ओव्हरऑल किती इलेक्ट्रॉन झाले? 28. आता किती केलं? 5 + 3 म्हणजे किती झाले? 288. म्हणजे 18 इलेक्ट्रॉन. 18 इलेक्ट्रॉन म्हणजे आर्गॉन म्हणजे स्टेबल. समजली काय गोष्ट? आता समजला खेळ काय आहे? आपल्याला इनर्ट गॅसचे इलेक्ट्रॉन बनणे आहे. आपल्याला इनर्ट गॅसचे इलेक्ट्रॉन बनणे आहे. हा होता याच्या मागचा लॉजिक. बाकी काही नाही आहे. बघा 6 इलेक्ट्रॉन आहेत. आर्गॉनसाठी किती पाहिजे? 18 साठी 8 आणि 2 10 6 16 17 18 म्हणजे 2च घेणार तो म्हणजे 18 होऊन जाईल स्टेबल. त्याच्यानंतर बघा 287 17 इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन घेऊन घ्यायचा म्हणजे 18 म्हणजे स्टेबल. त्याच्यानंतर बघा 288 अरे 88 आ गया ना भाई, 8 आ गया ना म्हणजे 18 इलेक्ट्रॉन झाले. 18 इलेक्ट्रॉन म्हणजे आर्गॉन म्हणजे हा कोण असणार? आर्गॉन. समजली? आर्गॉन म्हणजे स्टेबल म्हणजे हा ना इलेक्ट्रॉन देणार ना इलेक्ट्रॉन घेणार. 8 आहे ना. समजली काय गोष्ट? म्हणजे हा काय आहे? स्टेबल आहे. मला असं वाटतं की तुम्हाला शॉर्टमध्ये समजलं असेल. बरोबर आहे. तर ही व्हॅलेन्सी असते. ठीक आहे. 2 टाईपच्या व्हॅलेन्सी असतात. एक इलेक्ट्रोव्हॅलेन्सी आणि एक कोव्हॅलेन्सी. इलेक्ट्रोव्हॅलेन्सी आणि कोव्हॅलेन्सी तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगून देतो सध्या. बघा इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजे काय होते? याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड प्रेझेंट असते. कोणती बॉन्ड प्रेझेंट असते? आयोनिक बॉन्ड. आता बघा हे बघा हा आपला एक छोटू आणि आपली स्वीटी. ठीक आहे. हे दोघं लोक आहे. काय आता माहिती आहे का? हा छोटूकडे हा काश्मीरला गेला होता. कुठे गेला होता? काश्मीरला. तर याने खूप सारे ॲपल आणले. काय आणले? ॲपल आणले. तर यानं काय केलं? एक ॲपल हिला दिला. बेस्ट फ्रेंड एक ॲपल हिला दिला. म्हणजे याने दिले आणि हिने घेतले. समजलं का नाही? याने एक ॲपल दिले आणि हिने एक ॲपल घेतले. इतना कन्फर्म है ना? इसने दिया और इसने लिया. बरोबर आहे. ये बात मेरी मानते हो भाई? मानते हो ना मेरी बात? तर लक्ष द्या इकडे. काय लक्ष द्या की याच्यामध्ये काय एक देऊन राहिला आणि एक घेऊन राहिला. म्हणजे मी देऊन राहिलो आणि ते छोटू आहे आपली हे लहानशी बिचारी आहे हे घेऊन राहिली. बरोबर आहे का नाही? असं पण म्हणू शकता ही याची बहीण आहे, ही छोटी बहीण, लहानवाली बहीण. तर काय म्हणते? मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो? ॲपल घेऊन आलो. काय घेऊन आलो? ॲपल. तर मी ह्या लहानशीला हा ना लहानीला काय दिलं? ॲपल दिलं. काय दिलं? ॲपल दिलं. म्हणजे मी दिले आणि हिने घेतले. बरोबर आहे. तर बघा एक सोडियम असते, एक मेटल असते आणि एक नॉन मेटल असते. एक मेटल असते आणि एक नॉन मेटल असते. तर यांच्या बीचमध्ये जे बॉन्ड प्रेझेंट असते तिला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड. ओके. आणि हे जे आयोनिक बॉन्ड आहे ना आयोनिक बॉन्ड याच्यामध्ये बघा एक सोडियमचा एक्झाम्पल आहे. सोडियम आणि क्लोराईड. सोडियम काय आहे? एन मेटल आहे आणि क्लोराईड काय आहे? नॉन मेटल आहे. बरोबर आहे. तर काय माहित आहे का? काय माहित आहे का? सोडियम काय करतो? आपला एक इलेक्ट्रॉन देतो. आपला एक तुला मला माहिती आहे ना भाई 281. सोडियमकडे किती आहेत? 281. हा काय म्हणतो? एक देतो. कशासाठी देतो? स्टेबिलिटी येते ना. 28 होईल म्हणजे किती? 10 म्हणजे निऑन म्हणजे स्टेबल. एक इलेक्ट्रॉन दिलं. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन बसले? 28. म्हणजे हा एक प्रकारे निऑनचा कन्फिग्रेशन झाला म्हणजे हा स्टेबल झाला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन देऊन दिले भाई मग हो गया स्टेबल. आता क्लोरीन काय करतो? क्लोरीन कडे आहेत 287. आता क्लोरीन काय म्हणतो? 7 म्हणजे घेणे. किती घेणे? एक घेणे. तर क्लोरीन काय म्हणतो? मी एक इलेक्ट्रॉन घेणार. मी काय करणार? एक इलेक्ट्रॉन घेणार. तर क्लोरीन काय करते? एक इलेक्ट्रॉन घेते. हे बॅलन्स करावं लागेल आपल्याला. थोडं बॅलन्स करून घेऊ आपण. ठीक आहे. सध्या लक्षात राहू द्या. सध्या समजण्यासाठी लक्षात राहू द्या की हे जे क्लोरीन आहे हे एक इलेक्ट्रॉन घेते. म्हणजे क्लोरीनवर एक निगेटिव्ह चार्ज आला. एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन देणे, एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन घेणे. पॉझिटिव्ह म्हणजे देणे, निगेटिव्ह म्हणजे घेणे. जर मी एक इलेक्ट्रॉन दिला, एक ॲपल दिला तर माझ्यावर एक पॉझिटिव्ह, 2 ॲपल दिला तर 2 पॉझिटिव्ह, 3 ॲपल दिला तर 3 पॉझिटिव्ह. बरोबर समजलं का? आणि मी एक इलेक्ट्रॉन घेतला तर माझ्यावर एक निगेटिव्ह घेणे म्हणजे फुगणे. हा ना थोडा असं बिलकुल. तर म्हणजे माझ्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. समजलं का नाही? 2 ॲपल घेतले तर 2 निगेटिव्ह, 3 ॲपल घेतले तर 3 निगेटिव्ह, 4 ॲपल घेतले तर 4 निगेटिव्ह. समजली काय गोष्ट? अशा प्रकारे. तर लक्षात द्या मित्रांनो. आता याच्याकडे किती आहेत? 287 आहेत. बरोबर आहे. एक इलेक्ट्रॉन घेतले तर याच्याकडे किती होतील? 288.
म्हणजे ॲर्गॉन. आणि हा काय होता हा निऑन. हा काय म्हणला निऑन. समजली काय गोष्ट. म्हणजे कंपाऊंड कसे फॉर्म होतात की इलेक्ट्रॉन देतो आणि हा इलेक्ट्रॉन घेतो, याच्यामुळे काय फॉर्म झालं, त्यांच्यामध्ये कंपाऊंड म्हणजे आयोनिक बॉन्ड फॉर्म झाली. काय फॉर्म झाली, आयोनिक बॉन्ड फॉर्म झाली. समजली गोष्ट, आयोनिक बॉन्ड फॉर्म झाली. आयोनिक बॉन्ड काय होते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. ठीक आहे, तर तुम्हाला इतकं समजलं ना की याने इलेक्ट्रॉन दिले स्टेबल होण्यासाठी आणि याने एक इलेक्ट्रॉन घेतले स्टेबल होण्यासाठी. दोघं स्टेबल झाले आणि या दोघांनी एक कंपाऊंड बनवला, त्यालाच आपण काय म्हणतो, NaCl म्हणतो. काय म्हणतो, NaCl. हाच काय रे, कॉमन सॉल्ट आहे. आपल्या घरचा सॉल्ट असेल तोच आहे ना. समजली ना गोष्ट. तर बघा मित्रांनो याची व्हॅलेन्सी किती झाली, 1, कारण एकच इलेक्ट्रॉन दिले. याची पण व्हॅलेन्सी किती झाली, 1, कारण एकच इलेक्ट्रॉन घेतले. देवान किंवा घेवान, जितने दिया जितने लिए वही अपनी वैलेंसी. इसने एक दिया, एकच इलेक्ट्रॉन घेतलं, वैलेंसी 1. याने एक इलेक्ट्रॉन घेतला, वैलेंसी 1. ठीक आहे, आता बघा हा एक्झाम्पल तोच आहे, लक्षात ठेवू द्या. तर इतकं लक्षात ठेवा, ही जे आयोनिक बॉन्ड आहे, काय आहे, आयोनिक बॉन्ड. याच्यामध्ये काय आहे, चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर याच्यामध्ये काय आहे, हा चार्जेसचं अट्रॅक्शन आहे. काय आहे, चार्जेसचा अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करतात तर रे. हा जो अट्रॅक्शन आहे याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. समजली काय गोष्ट. त्याच्यानंतर कोव्हॅलेन्सी. कोव्हॅलेन्सी म्हणजे काय होते, कोव्हॅलेन्सी म्हणजे होते शेअरिंग इज केअरिंग. शेअरिंग इज केअरिंग. मी पण इलेक्ट्रॉन देतो, तू पण इलेक्ट्रॉन दे, आपण दोघं पण काय होऊन जाऊन, स्टेबल होऊन जाऊन. ही कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये प्रेझेंट असते. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय होते की ज्याच्यामध्ये दोघे लोक आपापले इलेक्ट्रॉन शेअर करतात. काय करतात, शेअर करतात. ठीक आहे, बघा एक्झाम्पल ऑक्सिजनचा घेऊ. ऑक्सिजन O2. हा एक ऑक्सिजन, हा दुसरा ऑक्सिजन. हा एक ऑक्सिजन, हा दुसरा ऑक्सिजन. आता मला माहिती आहे ऑक्सिजन काय करते, 2 इलेक्ट्रॉन घेते. बरोबर आहे ना, 2 इलेक्ट्रॉन घेते. आता लक्ष द्या, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन लिहा 2 आणि 6. 2 आणि 6. तर मी आउटर मोस्टच लिहितो, 2 नाही लिहित. ठीक आहे, फक्त आउटर मोस्ट लिहितो. 6 6. याचे पण 6 लिहितो, याचे पण 6 लिहितो. ठीक आहे, आता बघा इकडे कसं लिहू, 1 2 3 4 5 6 असं लिहितो. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 असं लिहितो मी. म्हटलं सर असं का बरं लिहून राहिले. तर लक्षात आहे मित्रांनो, हे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहे. याचे पण 6 आणि याचे पण 6. हे काय करते, इलेक्ट्रॉन शेअर करते. सोडियम काय करत होता, मगाशी देत होता आणि समोरचा घेत होते. याच्यामध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये काय आहे, शेअरिंग आहे. याच्यामध्ये काय शेअरिंग आहे. हा काय करते, 2 इलेक्ट्रॉन देऊन राहिला आपले थोड्या वेळसाठी. म्हणजे याचे आहेत फक्त या साईडला ठेवताय, आपण या साईडला 2 इलेक्ट्रॉन ठेवून राहिला. तर बघा 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉनची एक बॉन्ड. म्हणजे बघा याच्यामध्ये किती बॉन्ड प्रेझेंट झाले, 2. या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. समजलं का. आता लक्षात आहे मित्रांनो, आता बघा आपल्याला किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, तर मी स्टेबल होऊन जाईन ना भाऊ. हे गोष्ट मानता माझी गोष्ट. ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन जर घेतले तर स्टेबल. आता या ऑक्सिजनकडे बघा, या ऑक्सिजनकडे बघा. हा जो ऑक्सिजन आहे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन. अजून 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 8 होतील, म्हणजे स्टेबल होऊन जाईल. बरोबर आहे का नाही. हां, आता हा काय करतो, इथले जे 2 इलेक्ट्रॉन होते याच्याकडचे थोड्या वेळसाठी यूज करतो. म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 झाला स्टेबल. याच्या पण तसंच आहे. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन आहेत ना. हा काय करतो, याने जे 2 इलेक्ट्रॉन इकडे ठेवले होते हे थोड्या वेळसाठी यूज करतो. समजली काय गोष्ट. म्हणजे हे 2 जे इलेक्ट्रॉन आहेत ना दोघांचे, हे दोघं यूज करते. समजलं का. अशा प्रकारे हाही पण यूज करून राहिला आणि तो पण यूज करून राहिला. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. हे इलेक्ट्रॉन दोघांचे पण आहेत, हे इलेक्ट्रॉन दोघांचे पण आहेत. कधी हा यूज करते, कधी तो. आता याचा अर्थ काय होईल, म्हणजे याचा अर्थ काय झाला की याच्याकडे 6 होते, याने 2 घेतले 8 झाले, याने पण 2 घेतले 8 झाले. थोड्या वेळासाठी. समजली का. म्हणजे याच्या पण ऑक्टेंट कंप्लीट झाला आणि याच्या पण ऑक्टेंट कंप्लीट झाला. म्हणजे 1 2 3 4 5 6 थोड्या वेळासाठी याचे इलेक्ट्रॉन घेतले, म्हणजे किती झाले, 8 झाले. याने पण तसाच 1 2 3 4 5 6 थोड्या वेळासाठी याचे 2 इलेक्ट्रॉन घेतले, किती झाले, 8 झाले. म्हणजे या बॉन्डमध्ये जे 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट होते ना, याचे दोघांनी पण यूज केला, याने पण यूज केला आणि त्याने पण यूज केला. ठीक आहे, हेच होतं कोव्हॅलेन्सी. कोव्हॅलेन्सी म्हणजे काय, को म्हणजे सोबतची जी व्हॅलेन्सी आहे, कोव्हॅलेंट बॉन्डमधली व्हॅलेन्सी. कोव्हॅलेंट बॉन्डमधली व्हॅलेन्सी. आता ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करत आहे, 2. तर याची व्हॅलेन्सी किती झाली, 2. बरोबर आहे. हा ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करते, 1 आणि 2, म्हणजे याची पण व्हॅलेन्सी किती झाली, 2.
शॉर्टमध्ये किती इलेक्ट्रॉन त्याने घेतले 2, तर व्हॅलेन्सी किती झाली 2. आता आयन्स आहेत मित्रांनो, आयन्स इतकंच लक्षात ठेवा, हा सोडियम आहे, हा काय करतो, हा काय करतो, हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन देतो, आणि क्लोरीन काय करतो, हा एक इलेक्ट्रॉन आहे. समजले काय गोष्ट, इथे एक एक लिहू शकता तुम्ही. आता बघा, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याला आपण आयन म्हणतो, याला आपण काय म्हणतो, आयन म्हणतो. समजली काय गोष्ट, एक पॉझिटिव्ह, ठीक आहे, याला आपण, हा जो पॉझिटिव्ह याला आपण कॅटायन म्हणतो, काय म्हणतो, कॅटायन. आणि जो निगेटिव्ह आहे याला आपण म्हणतो ॲनायन. समजली काय गोष्ट, याला कॅटायन म्हणतो आणि याला ॲनायन म्हणतो. कॅटायन आणि याला ॲनायन म्हणतो. समजली काय माझी गोष्ट. हां, तर लक्षात असू द्या, पॉझिटिव्ह म्हणजे देणे, निगेटिव्ह म्हणजे घेणे. ये हो गया देणे, ये हो गया घेणे. देणे म्हणजे कॅटायन, घेणे म्हणजे ॲनायन. आता मी जितके दिलो, मी 2 इलेक्ट्रॉन जर दिले तर माझ्यावर किती चार्ज राहील, 2 पॉझिटिव्ह. 3 इलेक्ट्रॉन दिले तर 3 पॉझिटिव्ह, 4 इलेक्ट्रॉन दिले तर 4 पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पण तसाच, मी 1 इलेक्ट्रॉन घेतलं तर 1 निगेटिव्ह, याने एकच इलेक्ट्रॉन घेतला तर 1 निगेटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2 निगेटिव्ह, 3 इलेक्ट्रॉन घेतले तर 3 निगेटिव्ह, 4 इलेक्ट्रॉन घेतले तर 4 निगेटिव्ह. समजली काय गोष्ट. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा कन्सेप्ट आहे आयनचा, की आपण किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो. हे आयन झाले, पॉझिटिव्ह आयन किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे प्लस, निगेटिव्ह म्हणजे मायनस. आयन्स झाले, आयन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. इतकंच मी तुम्हाला सध्या शॉर्टमध्ये सांगू शकतो. ओके, मला असं वाटतं की तुम्हाला ऑक्टेन रूल पण समजला असेल, त्याच्यानंतर हेलियम वगैरे जे आहेत सर्व गोष्टी आहे ना, ते पण समजले असेल. तुम्ही हा व्हिडिओ एकदा, दोनदा, तीनदा रिपीट करून बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर काही MCQज आहेत बघा. पहिला काय आहे, ऑक्सिजन हॅज 6 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. सर्वात बाहेरच्या शेलमध्ये ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 6 आहेत म्हणजे किती घेणार तो, 2 घेणार ना. करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज कॅटायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह, हा. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ॲनायन. ॲनायन म्हणजे निगेटिव्ह, हा. द आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम. आउटरमोस्ट म्हणजे व्हॅलेन्स, व्हॅलेन्स शेल. झाला विषय, संपला. ठीक आहे मित्रांनो, मला असं वाटते की इतकं होतं ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट वगैरे करू शकता. माझ्याकडं इतकंच होतं सध्या परिस्थितीत. काही जर तुम्हाला वाटते सर दुसरं टॉपिक वगैरे घ्या तर आपण घेऊ शकतो. आणि थँक्स फॉर वॉचिंग.